नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. सर्वांना शुभ सकाळ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर इथे सकाळी नाश्त्याला फक्त शिरा बनवलेला होता आणि नंतर मग मी इथे भेंडी बनवायची सुरुवात केलेली आहे. तर भेंडी अशी दोन्ही बाजूंनी कट करून पातळ अशी लांब मधून चिरून घेतलेली आहे. सगळी भेंडी इथे चिरून झालेली होती. त्यानंतर मग कढईमध्ये अगोदर शेंगदाणे भाजून घेतले. भेंडीची भाजी म्हटली तर मुलांना खूप आवडते. अगदी तेल मिठात जरी करून दिली ना भेंडी तरी पण मुलं पोटभर खातात किंवा एक्स्ट्रा जेवतात त्या दिवशी. माझ्या घरात तर माझ्या मुलींना खास करून भेंडीची भाजी खूप आवडते. तर मग शेंगदाणे भाजून झाल्यानंतर कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरं मोहऱ्याची फोडणी देऊन घेतली. कढीपत्ता आणि लसूण घातलेला आहे बारीक चिरलेला आणि भेंडी चिरलेली होती ती घातली. थोडीशी हळद घातली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आता आपली भेंडी होते तोपर्यंत शेंगदाणे थंड झाले होते आणि त्याची आता साल काढून घेऊ. साल काढून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेणार आहे. शेंगदाणे घातले आहेत, लाल तिखट घातलं आहे, लसूण घातलेला आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि बारीक चटणी करून घेतलेली आहे शेंगदाण्याची. ही चटणी जरी आपण घरात जरी अशी साधी करून ठेवली तर जेवणाच्या वेळेला भाजी नाही आवडली तरी खायला चांगली असते करून ठेवलेली. तर तोपर्यंत आपली भेंडी बऱ्यापैकी शिजलेली होती. त्यामध्ये मी शेंगदाणे बारीक करून घेतलेले होते ती चटणी याच्यात घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. तर मी अशी शेंगदाण्याची चटणी घालून भेंडी आज करून घेतलेली होती. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. आता सध्या तर ऊन पडते त्याच्यामुळे कोथिंबीर एवढी काही खास राहत नाही आणि टिकत पण नाही. तर दुसरीकडे परत दुसरी भाजी बनवलेली होती त्याच्यात पण घातली. आता भेंडीची भाजी तयार झाली. दुपारचं जेवण वगैरे आवरून घेतलं, थोडंसं दही घेतलं जेवणासोबत आणि मग त्यानंतर सगळी कामं आवरून घेतली घरातली आणि मग आज लाडवे बनवायचे होते. तर आमच्या इकडे ना खानदेशामध्ये जळगावकडच्या साईडला लाडवे बनवले जातात होळीच्या टायमिंगला. आम्ही पुरणपोळी वगैरे नाही बनवत, आम्ही लाडवे असतात आमच्या त्या दिवशी. तर ते लाडवे अगोदर 2 ते 3 दिवस अगोदर बनवून घ्यावे लागतात कारण मग ते त्यांना सुकवण्यासाठी 3-4 दिवस जातात. तर इथे गव्हाचं पीठ घातलेलं आहे, त्यामध्ये तेल घातलं होतं आणि चवीनुसार मीठ घातलेलं होतं आणि कणिक मळून घेतलेली आहे. कणिक छान तेल लावून पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेतली आणि आता लाडवे तयार करून घेऊ आपण याचे. तर असे आम्ही थोडंसं हाताला पीठ लावून लाडवे विणून घेतो आणि लाडव्यांसोबत आमच्या इकडे त्या दिवशी फुनके असतात आणि कानोले वगैरे असं बनवलं जातं. तर मी बनवत होती आणि मुलांना तर कसं असतं, मी काही करायला घेतलं म्हणजे वेदूला पण ते करायचंच असतं आणि तिला आवडतं. तर वेदू आलेली होती ते मला मदत करण्यासाठी. ती पण छान बनवत होती. तिने पण बऱ्यापैकी मला मदत केली. जसं मी करत होती तसं सेम पद्धतीने तिने केलं. अगदी कुठलंही काम मी करत असली की मग तिची लुडबुड माझ्या मागे चालूच असते. तिला आवडतं करायला. तर बघा ती पण छान करते, येतंय तिला पण बऱ्यापैकी. फक्त अधूनमधून ना थोडं पीठ जास्त लावत होती ती. तिला म्हटलं असं पीठ आहे ना लावू नको, फक्त हातांनाच थोडं पीठ लावायचं आणि मग यांना असं पातळ बारीक करून घ्यायचं. तर जमायला लागलं होतं मग नंतर तिला पण तिचा जो ताट आहे ना ते काही खाली तिने काहीच घेतलेलं नव्हतं. तर मग त्याच्यामुळे ते सरकत होतं. तिला एवढं काही खास करता येत नव्हतं. मग तिला म्हटलं खाली काहीतरी कापड आण आणि मग बनव, तेव्हा तुला व्यवस्थित येईल. तर केलं मग तिने बऱ्यापैकी. निम्मे अर्धे लाडवे ती मला करू लागली. मग आमचे दोघींनी सोबत करून पटापट करून घेतले. तर तिला आठवलं की छोटासा असा नाग बनवत होती तू दरवर्षी, तसं मी बनवू का? तिला म्हटलं बनव तू. मग ती बनवायला लागली
बनवला पण तिने, पण एवढं काही खास जमलं नाही. तर ती बोलली की तू बनव म्हणून. मग नंतर मी तिला बनवून दाखवलं. तर तिला म्हटलं अशा प्रकारे आमच्या इकडे ना आजी बनवायची, म्हटलं त्याला राखोळ्या म्हणतात आम्ही. तर सगळे लाडवे विणून झाले होते. त्यानंतर आम्ही टेरेसवर गेलो लाडवे टाकण्यासाठी. खूप ऊन होतं, तरी तिथे पण ती माझ्या मागे आली लाडवे टाकण्यासाठी. तिथे पण लाडवे टाकू लागली उन्हामध्ये. ऊन खूप लागत होतं, कारण दुपारची वेळ होती, 1 वाजलेला होता. आणि सध्या आहे ना 10वीची परीक्षेमुळे स्कूल तिची दुपारून असते 3 वाजेला. मग ती 3 वाजेपर्यंत घरीच असते. तिला म्हटलं ऊन खूप आहे वर, तू जा खाली, पण ऐकत नव्हती. तिला करायचंच होतं पूर्ण. तर मग म्हटलं ओढणी घे, मग ओढणी पंघर, कारण ऊन खूप लागतं आहे म्हणून. मग तेव्हा ओढणी पंघरली आणि पूर्ण लाडवे आम्ही दोघींनी उन्हामध्ये वाढवले टेरेसवर. कारण बाल्कनीमध्ये आता एवढं ऊन येत नाही, दुपारनंतर अजिबात ऊन राहत नाही. तर मग वरच वाढवावे लागले. तिथे जागा आधी स्वच्छ झाडून घेतली आणि मग ओढणी अंथरून त्याच्यावर लाडवे सुकवायला टाकले. हवा पण होती, त्याच्यामुळे धूळ पण उडते आणि कबूतर पण भरपूर येतात. तर मग दुसऱ्या साईडने परत वरून ओढणी टाकून ते लाडवे झाकून आली. अधूनमधून 1दा-2दा वर बघायला गेली होती. मग संध्याकाळी गेली आणि तोपर्यंत लाडवे सुकले होते बऱ्यापैकी, पण तरी पण मी त्यांना तसेच ठेवले आणि रात्री फॅनखाली टाकून दिले परत एकदा. आणि सकाळी उठल्यावर मग त्यांचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले. आता याला परत काही जास्त उन्हात टेरेसवर ठेवायची गरज नाही आहे. आता याच परातीमध्ये मी गॅलरीमध्ये 2-3 दिवस वाढून घेईल बऱ्यापैकी. मग ते सुकून जातील गॅलरीमध्येच, कारण अजून होळीला 3-4 दिवस आहेतच. याची रेसिपी होळीच्या दिवशी येईल. अजूनही जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.